मणिग्रीव नावाच्या अत्यंत पापी दुराचारी व्यक्तीला असं कोणतं पुण्य केल्यामुळे पुढचा जन्म थेट राजाचा मिळाला, प्रचंड वैभव प्राप्त झालं, अतिशय सुंदर सच्शील अशी पत्नी प्राप्त झाली? जाणून घेऊयात आजच्या कथेमध्ये. जय श्रीराम. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुरुषोत्तम मासाचं महत्व भगवान नारायण माता लक्ष्मीला सांगतायत. माता लक्ष्मीचं काही समाधानच होत नाहीये. मातेने विचारलं, देवा आणखी एखादी कथा सांगा ना मला, की ज्याच्यामध्ये अधिक मासाचं विशेष महत्व असेल. भगवंत स्मितहास्य करत म्हणाले, महादेवी अवश्य. एका सौभाग्य नावाच्या नगरामध्ये चित्रबाहू नावाचा राजा राज्य करीत होता. आणि राजा कसा होता तर अत्यंत सच्शील, चारित्र्यवान, पराक्रमी आणि सगळ्या आपल्या प्रजेवरती पुत्रवत प्रेम करणारा राजा होता. एक दिवस काय झालं, हा राजा आपल्या राजसभेमध्ये बसलेला होता आणि राजसभा अतिशय सुंदर नित्य कार्यक्रमामध्ये रत होती. आणि तेवढ्यात अगस्त्य मुनींचं राजसभेमध्ये आगमन झालं. राजाला अतिशय आनंद वाटला. त्याने स्वतः पुढे होऊन अगस्त्य ऋषींचं स्वागत केलं, सत्कार केला आणि आपल्या आसनावरती त्यांना आणून बसवलं. त्यांची पाद्यपूजा केली. त्यांची काय काय सेवा करू असं त्याला होऊन गेलं. आणि त्याच्या दर्शनामुळे अगस्त्य मुनींना सुद्धा मोठा आनंद झाला. अगस्त्य मुनी म्हणाले, राजन, तुझ्या कृष्ण भक्तीने मी प्रसन्न आहे. तू भगवान श्रीकृष्णांचं खूपच अत्यंत अंतःकरणापासून कायमच मनन, चिंतन, स्मरण आणि पूजन सुद्धा करत असतोस. मी तुझ्यावरती अत्यंत प्रसन्न आहे. राजा म्हणाला, महर्षी, हे माझं सगळं राजवैभव मी तुमच्या झोळीमध्ये टाकतो. आजपासून हे सगळं राज्य तुमचं. मी तुमच्या पायांचा दास आहे. आणि तेवढ्यात तिथे त्याची पत्नी, जिचं नाव होतं चित्रकला, ती चित्रकला तिथे येऊन उपस्थित झाली. चित्रकला आल्यानंतर तिने सुद्धा महर्षी अगस्तींना नमस्कार केला, त्यांचा सन्मान केला. आणि तेव्हा महर्षी अगस्तींना राजाने पुन्हा एक प्रश्न विचारला, की हे महर्षी, माझ्याकडनं असं कुठलं पुण्य घडलं होतं की ज्यामुळे मला इतकं उत्तम राजवैभव प्राप्त झालं, अशी सुंदर सच्शील पत्नी मला प्राप्त झाली आणि या जन्मामध्ये माझ्याकडनं सगळेच चांगले कार्य होत आहेत असं मला तरी वाटतं. यामागे काय रहस्य आहे? महर्षी अत्यंत प्रसन्न होते. ते म्हणाले, राजन, पहिल्यांदी तर तू माझ्या झोळीत घातलेलं राज्य हे मी तुलाच प्रसाद म्हणून देऊन टाकतोय. हे राज्य तूच सांभाळ. तू मोठा कृष्ण भक्त आहेस. तू महानारायणांचं उत्तम प्रकारे पूजन करतोस. त्यामुळे तुझ्या दर्शनानेच मला आनंद झाला आणि अनेकांना आनंद होत असतो. आता तू जो प्रश्न केला आहेस की तुला इतकं सगळं वैभव, श्रीमंती प्राप्त झाली, ती कशामुळे प्राप्त झाली, त्याच्यासाठी मला थोडं समाधी लावून तुझं पूर्वचरित्र पाहावं लागेल. आणि तत्काळ स्वामीजींनी डोळे मिटले आणि अंतर्ज्ञानाने त्यांनी जे जे पाहिलं ते राजाला आणि राणीला सांगायला सुरुवात केली. राजसभेमध्ये सगळे मंत्रीगण आणि उपस्थित मान्यवर आता महर्षी काय सांगतात हे अगदी मन एकाग्र करून ऐकू लागले आणि पाहू लागले. स्वामीजी म्हणाले, राजन, एका चमत्कार नावाच्या नगरामध्ये मणिग्रीव नावाचा शूद्र व्यक्ती राहत होता. हा मणिग्रीव अत्यंत पापी होता, दुराचारी होता, लोकांना रोज फसवायचा. पैशाच्या निमित्तानं वेगवेगळ्या लोकांना तो त्रास द्यायचा, त्यांच्यावरती अन्याय करायचा, लोकांना लुबाडायचा. त्याने कित्येक व्यसनं केली, त्यांनी व्यभिचार केले आणि त्या व्यक्तीने अनेकांना लुबाडलं. या व्यक्तीची पत्नी होती सुंदरा नावाची. मणिग्रीव आणि सुंदरा या आसपासच्या गावातल्या सगळ्या लोकांना इतका त्रास द्यायचे,
की सगळे लोक शेवटी कंटाळले आणि त्यांनी राजाकडे तक्रार केली. राजाला जेव्हा कळालं, राजाने सगळ्या गोष्टीची चौकशी केली आणि या मणिग्रीवाचं सगळी धनसंपत्ती ही राजाने जप्त केली. याला मोठी शिक्षा केली आणि त्याला गावातून तडीपार करून टाकलं. आता त्याची पत्नी सुंदरा ही मात्र अत्यंत चांगली स्त्री होती. नवरा कितीही वाईट असला, दारुडा असला, कितीही व्यसनी असला, लोकांना त्रास देत असला, तरी पण ही सुंदरी अत्यंत सच्शील आणि पतिव्रता स्त्री होती. तिच्या पुण्याईमुळेच इतके दिवस खरं तर हा टिकून होता. परंतु आता राजाने त्याला हद्दपार करून टाकलं आणि त्याचं घर सुद्धा जप्त केलं. त्याचं सगळं धनदौलत त्याच्याकडनं काढून घेतली. अचानक या मणिग्रीवाचे जणू काही दिवस फिरले आणि त्याला शेवटी जंगलाची वाट धरावी लागली. तो आणि त्याची पत्नी जंगलामध्ये जाऊन राहायला लागल्यात. जंगलामध्ये जे काही फळं कंदमुळं मिळतील ते खायचे आणि त्याच्या पापी वृत्तीप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तो वाटमारी करायचा आणि त्यांना त्रास देऊन जे काही मिळेल त्याच्यातून त्याची गुजराण चालायची. एक दिवस असं झालं की एक उग्रदेव नावाचे मोठे तपस्वी हे प्रयाग तीर्थाला तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले होते आणि ते रस्ता चुकले आणि या जंगलाच्या वाटेने आले. खूप चालून चालून उन्हामुळे थकल्यामुळे त्यांना चक्कर यायला लागले आणि मूर्छा येऊन ते पडले. झाडावर बसलेल्या या मणिग्रीवाने पाहिलं, परंतु मूर्छित झालेल्या या व्यक्तीला पाहिल्यानंतर का कुणास ठाऊक त्याला वाटलं की यांची मदत केली पाहिजे. तो लवकर धावत धावत गेला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती त्याने पाणी आणलं शिंपडण्यासाठी. त्यांना सावध केलं, त्यांना पाणी पाजलं आणि खूप भुकेमुळे अत्यंत अशक्तपणा आलेल्या या तपस्वी ब्राह्मणाला त्यांनी काही फळं खायला दिली. नंतर हात धरून तो आपल्या झोपडीजवळ त्यांना घेऊन गेला. पत्नीने आणि त्यांनी दोघांनी मिळून या तपस्वींची खूप सेवा केली. त्यांना सरोवरावरती जाऊन स्नान करायला सांगितलं. त्यांचं स्नान झाल्यानंतर त्यांना भोजनाची व्यवस्था केली. त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली आणि 2-4 दिवस छान विश्रांती मिळाल्यानंतर या तपस्व्यांना बरं वाटायला लागलं. त्यांनी उग्रदेवांनी विचारलं की हे सद्गृहस्था, तू मला जीवनदान दिलंयस, तुझ्यामुळे मी मरता मरता वाचलो आहे. माझ्याकडनं तुला काही मदत करता आली तर मी अवश्य करीन. या जंगलामध्ये तू का राहतोयस आणि तू इतका दीनदरिद्री का दिसतोस? तुझं पूर्ववृत्त सांगितलं तर कदाचित मी तुला काही मदत करू शकेन. आता मणिग्रीव काय सांगतोय उग्रदेवांना, कशामुळे त्याची ही अवस्था झाली आणि त्यावरती उग्रदेव त्याला कोणता उपाय सांगणार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला कथा आवडत असतील तर नक्कीच या भगवंताच्या कृपेच्या कथा आपल्या घरातील सगळ्यांना तर अवश्य ऐकवाच, परंतु आपल्या मित्रपरिवाराला सगळ्यांना हे व्हिडिओ नक्की पाठवायचे आहेत. श्रीराम संस्कृतचं हे पवित्र चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुकला सुद्धा आपण फॉलो करायचं आहे. उत्तम अभिप्राय द्यायचे आहेत म्हणजे साधकांची सुद्धा अधिकाधिक असे सगळे व्हिडिओ आणि कथा ऐकण्याची इच्छा होईल, त्यांना प्रेरणा मिळेल. धन्यवाद. जय श्रीराम.